माझं नाव स्वप्नील राठोड, अश्विन माझी वाईफ. आणि मीडियावाल्यांना विनंती आहे, असे हॉस्पिटलचे आपल्या शहरामध्ये चालू आहेत, गरज नसताना सी सेक्शन करतात, लहान लहान पोरं मेले जातात साहेब. आज आमच्या हातात पोरगी नाहीये, एक 4 दिवसाची पोरगी, तिचं आयुष्य खराब झालेलं. अशा डॉक्टरांना प्रॅक्टिस करण्याची गरज आहे का? त्यांना प्रॅक्टिससाठी फक्त एकमेकाचं पाहून नुसते लोकांना कापण्याचे काम करते साहेब. उससे जो घटना हुई है तो ये शिंदे की वजह से हुई है सर, योगेश शिंदे की वजह से. इन्होंने ऑपरेशन में कुछ तो भी गड़बड़ी की है. Preview. वडील बोलतो सर, आम्हाला ना तर ते ज्यावेळेस आम्ही दवाखान्यात गेलो तिकडे हे केलं तर त्यावेळेस त्याने हे करून पाठवलं आम्हाला. ते मी एंड मम्मी का दवाखाना है, उनसे हमारी शिकायत है कि उन्होंने हमारा सीजर ऑपरेशन है वो सक्सेस करे थे नहीं, क्योंकि उन्होंने रिटर्न बुलाया हमारे को, मगर वो रिटर्न बुला के भी हमारे को उन्होंने रिस्पांस नहीं दिए ये, और इस पेशेंट इतना सीरियस होके भी उन्होंने छोड़ दी. और एक घर पे आई तो लड़की छुट्टी करके घर पे आई तो 10 मिनट भी नहीं तो उसको सीरियस हो गई सर. वो जी, पेशेंट का नाम क्या है? पेशेंट अश्विनी राठौड़. और किस डॉक्टर के हाथ पे सीजर हुआ था? ये योगेश शिंदे करके इनके हाथ से सीजर हुआ था. मी एंड मम्मी करके दवाखाना है सर. और उन्होंने क्या करे सर, वो उन्होंने उनके हिसाब से दूसरे दवाखाने में भेजे, और वो लाइफ लाइन करके दूसरा दवाखाना है, और वो हमारे विदाउट हमारे को पूछे भी नहीं, और उन्होंने हर डबल ऑपरेशन करे. हमारे को कोई हमारे को बोले भी नहीं. उन्होंने कोई सवास में भी लिए हमारे को क्या कर रहे हैं हम उसके, वो 2-2, 3-3 ऑपरेशन करे करके आप बाद में बोले उन्होंने. उनकी गलती छुपाने के लिए उन्होंने उनको गलती छुपाने, हमारे को बोलना था ना इनको, पेशेंट को क्या प्रॉब्लम हुआ था करके. हमारे को ऐसा कुछ बोले नहीं उन्होंने. और वो तो सब वो डॉक्टर मिलके हमारे को कोई बोल रहे नहीं क्या हो गया क्या नहीं. और हमारा पेशेंट इतना क्लियर था सर, तो हमारा पेशेंट आज भी कोई जो उससे जो घटना हुई है तो ये शिंदे की वजह से हुई है सर, योगेश शिंदे की वजह से. इन्होंने ऑपरेशन में कुछ तो भी गड़बड़ी की है. मृतक के कौन है? हम पिताजी हूँ सर. अश्विनीची मम्मी आहे सर. आमच्या आधी तिला ऍडमिट करून घेतलं होतं, आणि मी आल्याच्या बाद बाहेर आणून दिलं. मग हेच गोळी औषध काही देत राहिलं, काही पाहिलं नाही. असं पोट सुद्धा दाबून नाही पाहिलं ते ना.
आणि लगेच संडास झाली का म्हणे तर हो म्हणले मी. आणि मग आम्हाला सुट्टी करून घरी पाठवून दिलं ना. आमचे मुलीचं पोट असं गज फुगलेला होता इथून सुट्टी करायच्या टायमाला बी. आम्हाला काय समजतं सर, मग ते तसंच पाठवून दिलं. आणि दवाखाने में भी उन्होंने उल्टी करे तो उन्होंने कोई रिस्पॉन्स नहीं दिया छुट्टी उनका। करायचं बाद तो होती रही बोले, उल्टी होती रहती करके ऐसे बोले उन्होंने। हाँ थोडाफार दुखताच सीजर का अब हमारे को भी इतना उसका नॉलेज नहीं है ना। आम्हाला काही कळलंच नाही. मग त्याच होईन दमादमाना नीट म्हणून आम्ही ते भुलीमध्ये गेलो सर. सब सबका गलती शिंदे की है सर, योगेश शिंदे की। उन्हें कुछ तो भी ऑपरेशन करते वक्त कुछ तो भी गड़बड़ी की, और क्या वो कुछ मालूम आप। कुछ इक्विपमेंट भी नहीं उसके पास, ऑपरेशन थिएटर नहीं, ऑपरेशन थिएटर में कोई उनकी सुविधा नहीं है। फिर उन्हें एडमिशन कैसे क्या करा सर उन्होंने? आप जो सीजर का पेशेंट का एडमिशन लेना नहीं था ना। आम्ही तिथं आलो सर. ऐसे में आप प्रशासन से क्या मांग करना चाहेंगे? सर हमारे को न्याय मिलना चाहिए सर। ऐसी डॉक्टर की हलगर्जीपना आज मेरे बच्चे से हुआ है, कल दूसरी बच्ची किसी की बच्ची से के साथ नहीं होना चाहिए सर। मेरे लड़की को न्याय मिलना चाहिए। ऐसे डॉक्टर को कड़ी से कड़ी सजा होनी चाहिए सर। आणि आम्ही परत आम्हाला काही सांगितलं नाही. गोळी औषध दिलं आणि पोट और हमारे वो जो तरी पेशेंट नाही को है ना, तो 3 दिन में जो छोटा जो बेबी है ना उसके पास भेज दिया सर उन्होंने, तो कि अब पेशेंट ठीक है करके। सुट्टी और वो करके जो और रिटर्न हम उनके पास गए तो बोले क्लियर है, बोले पेशेंट ऐसा करके भेज दिया। अब उसका प्रॉब्लम उसको उन्हें सॉल्व करना था ना, तो हमारे को क्या समझता है सर आप? क्या जो सीजर जो डॉक्टर उसको सब प्रॉब्लम सॉल्व करने का ये होना चाहिए ना। हमारे को कोई भी कोऑपरेट नहीं करे उन्होंने, और डबल वो उसके पहचान का जो डॉक्टर है उसके पास के लेके गया, यहाँ के लेके उन्हें लाया, और उन्हें डबल हमारे को बिगर पूछते उन्हें ऑपरेशन करे के अंदर सुबह बोल रहे कि ऑपरेशन हुआ, बोले सक्सेस हो गया, बोले कोई टेंशन लेने का नहीं। वो दोबारा करे ऑपरेशन उन्होंने, और उनकी गलती छुपाने के लिए क्या क्या पेट में, तो लड़की को हमारे को जिस दिन से लाए उस दिन से हमारे को लड़की बात सुधा करे नहीं, देखने नहीं दिए, अंदर जाने नहीं दिए हमारे को। और बिला वजह उसका एक अपेंडिक्स करके ऑपरेशन करके निकाले बोलते। अब वो तो हमारे को पूछे नहीं, वो पेशेंट भी नहीं, उसका रिपोर्ट भी नहीं है के लिए सब उनके उनके आप रिपोर्ट में जो आया होगा वो हमारे को उनके दिल से कुछ भी ये कर रहे बघत। याच्या दोघांची काहीतरी मिली भगत आहे। योगेश शिंदे आणि बांगर त्यांनी एकमेकाला समजा वाचवण्यासाठी समजा त्याच्यात काहीतरी डिस्कस करून 3-3 वाजेला रात्री मीटिंग केल्या त्यांनी 2-4 डॉक्टर मिळून, आणि त्याचे असं आमच्यावर असा अन्याय झाला सर। याचे दवाखाने बंद झाले पाहिजेत, असा दुसऱ्या माझ्या मुलीवर झाला तसा दुसऱ्या मुलीवर कोणाच्यावर असा अन्याय नाही व्हायला पाहिजे। याच्यावर याची लायसन रद्द करा सर निश्चित। आणि आयसीयू असा होता सर की माझी मुलगी आहे ना, तर तिथं आयसीयू पेशंट तर ते असे कपडे सुद्धा उघडे करून पाहत होते, एवढं गरमत होतं। आणि हे म्हणे आयसीयूत जाऊ नका, आम्हाला आयसीयू सुद्धा जाऊ दे। एक फॅन आहे सर तिथं, लोकल फॅन मध्ये ते आयसीयू रूम चालवतात सर हे। हा, आणि आम्हाला तर ते म्हणजे तुम्ही बाहेर थांबा म्हणून ते एवढं त्रास होता त्या मुलीला, तर मी स्वतः बघितलं सर। आणि ते एवढंच तिथं बोलत बी नव्हते, त्याच्या रात्री हातपाय बांधून त्याला बघितलं का नाही बघितलं, आम्हाला खाली लॉक लावून दिलं। आम्ही नातेवाईक एकही जाऊ दिलं नाही वर रात्री ऑपरेशन झाल्याच्या नंतर। माझं नाव स्वप्नील राठोड, अश्विन माझी वाईफ। मी आणि मम्मी चालू होतं, त्यांनी 3 तारीख आम्हाला डिलिव्हरी डेट दिली होती। त्याच्या अगोदर 20 तारखेला तिच्या पोटात दुखायला लागले म्हणून आम्ही तिथे शिफ्ट केलं होतं। तिथे नेल्यानंतर डॉक्टरने सांगितलं की बाळा पोटामध्ये सी वगैरे केली म्हणून, आणि सीजर करावं लागेल अर्जंट म्हणून। त्याला त्याच्यातलं आपल्याला काही कळत नाही म्हणून आम्ही सांगितलं ठीक आहे करा म्हणून सीजर। त्यांनी सीजरला नेलं, सीजर केलं,
बाळ वगैरे व्यवस्थित झालं सगळं. त्यांनी 2-3 दिवस ठेवले तिथं. 3 दिवसानंतर म्हणजे आता तुम्हाला डिस्चार्ज करायचं. संडे असून त्या दिवशी डॉक्टर पण नव्हते, तरी त्यांनी डिस्चार्ज केलं. त्यांच्या स्टाफने डिस्चार्ज केलं. मी तरी बोललो त्यांना की डॉक्टरला शेवटची चेकअप केल्याशिवाय मी डिस्चार्ज कसं करताय. ते म्हणे सगळं ओके म्हणे, डिस्चार्ज करून घ्या म्हणे, काही अडचण नाही. आम्ही सुट्टी केल्यानंतर घरी गेलो आणि दुसऱ्या दिवशी त्यांच्या पोटात दुखायला लागलं. पोटात दुखल्यानंतर थोडंसं उलट्या वगैरे व्हायला लागल्या. मी डॉक्टरांना फोन केला की सर असं असं झालंय. ते म्हणे सिझेरियन झाल्यामुळं असं होतं म्हणे थोडंफार, तुम्ही टॅबलेट वगैरे द्या म्हणे व्यवस्थित आणि ओके होऊन जाईल म्हणे. त्याच्यानंतर आम्ही ते असं सांगितल्यानंतर आम्ही घरी घेऊन गेलो. घरी घेऊन गेल्यानंतर रात्री तिला खूप त्रास झाला, उलट्या वगैरे झाल्या. सकाळी 6ला तिला तिथं डबल आणलं मी आणि मम्मी मध्ये. तिथं आणल्यानंतर त्यांनी चेक वगैरे केलं आणि त्यांनी सांगितलं एवढं काही नाहीये, नॉर्मल आहे. तर आपल्याकडे आयसीयू वगैरे उपलब्ध नसल्यामुळे आपलंच घरचंच हॉस्पिटल आहे म्हणे, लाईफलाईन मध्ये ऍडमिट करू म्हणे. त्यांनी लाईफलाईन मध्ये नेल्यानंतर त्यांनी फक्त आमची उडवाउडवी केली की काही नाही, थोडस होतं म्हणे, इन्फेक्शन वगैरे झालं असेल. तिथं नेल्यानंतर त्यांनी आम्हाला काय झालं नेमकं कळू दिलं नाही. त्यांनी दिवसभर तिथं ट्रीटमेंट केली आणि संध्याकाळी अचानक 10च्या दरम्यान आम्हाला सांगितलं की रक्तात पाणी वगैरे झालेले आहे आणि थोडस ऑपरेशन करावं लागेल म्हणजे. त्यांनी आमच्या डायरेक्ट सह्या वगैरे करून घेतल्या आणि काय ते फीस लागेल त्यांनी ते सांगितले बी नाही. थोडंफार डिपॉझिट माझ्या रिलेटिव्ह घेऊन टाकले त्यांनी परस्पर आणि ऑपरेशनला नेऊ म्हणून लगेच 10 मिनिटात नेलं ऑपरेशन थिएटर मध्ये. तिथं नेल्यानंतर त्यांनी मध्ये काय केलं ते तर नाही माहित आम्हाला. त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं पाणी वगैरे आज वगैरे झाली होती, ते आम्ही सगळं साफ केलंय म्हणे, आता सगळं व्यवस्थित होऊन जाईल म्हणे. आणि नेमकं कारण कशामुळे ऑपरेशन केलं, काय प्रॉब्लेम झालं होतं, कशामुळे पाणी झालं त्यांनी ते सांगितलंच नाही आम्हाला. त्यानंतर त्याने दुसऱ्या दिवशी पेशंट थोडी बरी होती पण नंतर खूप क्रिटिकल झाले. तरी त्यांना आम्ही सांगू लागलो तर ते म्हणे आपण 2-2 सिझेरियन केल्यामुळे पेशंट थोडंसं असं राहिलंच म्हणे, 2-3 दिवस आपल्याला व्हेंटिलेटरवर आयसीयू मध्ये ठेवाच लागेल म्हणे. पण आम्ही त्यांना सांगितलं की बाबा नेमकं कारण काय, कशामुळे झालंय ते तर सांगा म्हणे. काही नाही, आपले प्रयत्न चालू आहे म्हणे, आपलं होऊन जाईल. त्यांनी माझ्या रिलेटिव्हनी त्यांना फोर्स पण केला, बाबा तुमच्या परीने होत नसेल तर सांगा, आम्ही दुसरीकडे तरी शिफ्ट करतो. तर ते म्हणे नाही म्हणे, आमच्याकडून होऊन जाईल म्हणे, बाहेर वगैरे न्यायची काही गरज नाही म्हणे. तरी रिलेटिव्हनी खूप फोर्स केला पण त्यांनी काय ऐकलंच नाही. त्यानंतर दुसऱ्या दिवशी ते हातातून केस गेल्यावर त्यांनी खूप पेशंट सिरियस झाला. त्याच्यानंतर ते त्यांच्यावर नाही आलं पाहिजे म्हणून त्यांनी मग परस्पर सांगायला लागले की तुम्हाला बेस्ट ऑप्शन पाहिजे असेल, बेस्ट पाहिजे असेल तर तुम्ही दुसरीकडे शिफ्ट करू शकता. पण मग रिलेटिव्ह म्हटले की तुम्ही बेस्ट मग पहिले तुम्हाला कळालं नाही का म्हणे. पण ज्याने आम्ही जेव्हा इकडे शिफ्ट केल्यानंतर बी आता इथल्या डॉक्टरांशी बी बोलणं झालं, त्यांनी बी सांगितलं आम्हाला की बाबा त्या डॉक्टरना काय ऑपरेशन मध्ये काय केलं नेमकं तेच कळू शकलं नाही म्हणे, त्याच्यानुसार आम्हाला ट्रीटमेंट करता येणार नाही म्हणे. तरी आम्ही विचारतो म्हणे त्यांना. पण तरी त्यांनी काय केलं सीझन मध्ये तर ते डॉक्टर शिंदे सरांनाच माहिती, बाकी कोणालाच काही माहिती काय झालं होतं, काय ऑपरेशन केलं होतं की डबल का करावं लागलं ते शिंदे सरांनाच माहिती. माझं तर म्हणणं आहे की जे शिंदे सरांचं हॉस्पिटल आहे तिथं त्यांच्या परस्पर तिथं स्टाफ लोकांनीच काहीतरी गडबड केली, कारण त्यांनी स्वतः बी जास्त पेशंटला हाताळलं नाही आणि पेशंट त्यांच्या जिम्मेदारीवर जातात ते स्वतः हाताळत नाही एवढं. प्रशासन से क्या मांग करेंगे? प्रशासन कुछ नहीं करेंगे, खाली जो ऐसे जो हो रहा है मेरे साथ होगा, भगवान करे किसी के साथ नहीं होना, बस इतनी मेरी रिक्वेस्ट है. ऐसे डॉक्टर की लाइसेंस ऐसे डॉक्टर के रख के कुछ मतलब नहीं, पैसे के वास्ते तुम हाथ के नीचे 10 लोग रखेंगे, उनको बोलेंगे ये कर लो वो कर लो, क्योंकि लोग आते हैं उनके भरोसे पे, तुम वो छोड़ देते स्टाफ के भरोसे और बोल देते भरो पैसे, ऐसा हो गया वैसा हो गया. लोगों की जिंदगी के साथ खिलवाड़ हो गया ना, उनके वजह से हरकत के पना. ऐसा डॉक्टर का कोई मतलब ही नहीं ना. आज मेरे साथ होगा, कल और किसके साथ हो सकता है ना, क्योंकि ऑपरेशन की वजह से हुआ है, उसका दूसरा कुछ रिजल्ट नहीं. हमने जब, मेरा छोटा भाई भी डॉक्टर है, जब सिटी स्कैन वगैरह करे ना, उसने भी रिपोर्ट में बता दिया कि उसमें रिपोर्ट में आया था जो सीजरियन है ते पूर क्वालिटी करके आया था उसमें. जेव्हा हातातून केस गेल्यावर त्यांनी बाहेर शिफ्ट केलं. मग संजय बांगर हा सर, बांगर सर त्यांनी सांगितलं की आमचं स्वतःच हॉस्पिटल आहे म्हणून दोन्ही. मेडिकेअर मध्ये मग काल संध्याकाळी आमचे घरचे डॉक्टर आहेत ते म्हणले तर ते त्यांच्या लाईफलाईनचं ते आयसीयू बी बघितलं ना, तिथं नावाला आयसीयू मेंढरा सारखे भरेले, फॅन एसी वगैरे काही नाहीये. ते आमचे डॉक्टर म्हणले आयसीयू काय म्हणे तर कसं पेशंट कव्हर होईल म्हणे, तुम्ही ते शिफ्ट करा म्हणे. त्यामुळे आम्हाला शिफ्ट करावं लागेल. आता तुमची तुम्ही याच्याबाबत रितसर काही तक्रार लेखी स्वरूपात वगैरे म्हणजे म्हणजे हे डॉक्टर्स हे दवाखाने यांच्या
विरोधात शासनाकडे लेखी स्वरूपात पण तक्रार करणार आहे? शासनाला माझी एवढीच विनंती आहे की जे आता डिलिव्हरी वगैरे होतात त्यांनी चेक केलं पाहिजे. आता एवढं मोठं हॉस्पिटल म्हणता मी आणि मम्मी, तुम्ही स्वतः जाऊन बघा, एक एक बेडवर 2-2 जण झोपवतात तिथं नीट असं व्यवस्थित नाहीये स्टाफ, तिथं जागा सुद्धा नाहीये. माझ्या पेशंटला एवढं सिरियस असताना मला 3ऱ्या मजल्यावर पै घेऊन जावं लागलं. तर सरकारचं काम नाही का की तुम्ही लायसन, तुम्ही जागा पाहिल्यावरच लायसन देतात ना, की ते सरकारचं काम आहे ना की हॉस्पिटलमध्ये सगळं व्यवस्था आहे का, त्याला लिफ्ट आहे का जायला, पेशंट वरती कसं जाईल, एखादं सिरियस पेशंट असलं त्याला वरती कसं नेणार, तुम्ही जाऊन स्वतः बघा ना तिथं की 3ऱ्या मजल्यावर पेशंटला चालवत न्यावं लागतं शिडीनं. असं कोणतं हॉस्पिटल आहे? साहेब माझं असं म्हणणं आहे की तुम्ही लेखी स्वरूपात शासनाकडे या रुग्णालयाची तक्रार करणार आहेत का? मी आणि मम्मीची आणि लाईफलाईन हॉस्पिटल दोन्हीची तक्रार करणार आहे. तुम्ही नातेवाईक नातेवाईक मी तुम्ही पण सांगा. सर, माझं नाव रवींद्र राठोड. नमस्कार सर, माझं नाव रवींद्र राठोड. मी मृतक अश्विनीचा भाऊ आहे. आम्ही अश्विनीला सिझेरियनसाठी मी आणि मम्मी हॉस्पिटलमध्ये शिफ्ट केलेलं होतं. त्यांनी सिझेरियन करण्याच्या आधी फक्त काही कल्पना न देता डायरेक्ट म्हणे की सिझेरियन करावं लागेल, शी केली वगैरे हा नेहमीचं कारण सांगून तिचं सिझेरियन केलं. सिझेरियन केल्यानंतर असं दिसलं की डॉक्टर तिथे जास्त लक्ष दिलं नाही, त्यांनी लगेच सिझेरियनला बाहेर आणलं आणि तिची तब्येत ठीक नसताना सुद्धा तिला 3ऱ्या दिवशी तिला डिस्चार्ज केलं. डिस्चार्ज करताना डॉक्टरांचं चेकअप नाही झालं, डॉक्टर तिथे अवेलेबल नव्हते, आहे त्या स्टाफने तिला डिस्चार्ज केलं. डिस्चार्ज केल्यानंतर आम्ही तिला बाळ जिथं दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये होतं तिथं नेलं. 2ऱ्या दिवशी तिच्या पोटात दुखायला लागलं, तेव्हा आम्ही तिला मी आणि मम्मीवाले योगेश शिंदे सरांकडे परत घेऊन गेलो. त्यांनी चेकअप केलं, सिटी स्कॅन केलं. त्यांना निदर्शन आलंच की त्यांच्याकडनं ऑपरेशन करताना काहीतरी चुकी झालेली आहे, पूर्ण पोट फुगलेलं होतं पोरीचं. तरी त्यांनी दुसऱ्या हॉस्पिटलला रेफर न करता त्यांच्या कन्सर्न लाईफलाईन हॉस्पिटलला कन्सर्न केलं, त्यांच्यावर केलं. बाकी कोणत्या डॉक्टरला त्यांनी कन्सर्न केलं नाही. आणि लाईफलाईन मध्ये नेऊन त्या बांगर सरांना आम्ही तिथे जाऊन ऍडमिट केलं. त्यांनी सांगितलं की नाही, आपलंच हॉस्पिटल आहे, दोन्ही हॉस्पिटल आपले. विदाऊट MLC डॉक्टर भांगरनी तिथे ऍडमिट केलं पेशंट. आम्हाला पूर्व कल्पना न देता त्यांनी दिवसभर ट्रीटमेंट केली, रात्री अचानक त्यांनी ऑपरेशन केलं. आम्हाला सांगितलं की दुर्बिणीमुळे आपण चेक करणारे पोटात काय. त्यांनी चेक करण्यासाठी घेतलं आणि रात्री 10 वाजता ऑपरेशन अचानक घेऊन रात्री 4.5 तास ऑपरेशन चालू ठेवलं. कशाचं ऑपरेशन करताय, काय करताय माहित नाही. ऑपरेशन रिऑपरेशन सुद्धा योगेश शिंदेनीच केलं. मध्ये त्याची काय चुकी झाली होती, या चुकी झाकण्यासाठी त्यांनी ते हॉस्पिटल निवडलं आणि तिथे सगळा हा काळा बाजार केलेला आहे. त्यांच्या या काळ्या बाजारामुळे आमचा एक पेशंट, इतकं 20 वर्षाची मुलगी जगावली, तिच्या तब्येतीला काही नुकसान नव्हतं, पोरगी पूर्ण 9 महिने व्यवस्थित झालेलं होतं, बाळ व्यवस्थित झालेलं होतं. पण हे जास्त फास्ट पेशंटची प्रॅक्टिस करण्यासाठी एका दिवसात 4-4, 8-8 पेशंट करतात. ते 2 मिनिटात गरज नसताना सिझेरियन करतात. प्रशासनाला माहिती आहे. नॉर्मल डिलिव्हरी झाली असती असं वाटतं? नॉर्मल डिलिव्हरी झाली असती सर. तिचे यांनी जर प्रयत्न केले असते ना, नॉर्मल डिलिव्हरी झाली असती. यांच्याकडे फक्त कन्सर्न करायला गेलं होतं, डेट पुढची होती, कन्सर्न करायला गेलं. यांच्याकडे जागा जर खाली असली तर करून घेतात, लगेच सिझेरियन करून घेतात. बेड खाली असला, बेड भरलेला असला का पेशंट ज्यांची तब्येत नाही ते पेशंट बी डिस्चार्ज करून देतात. डिस्चार्ज करताना डॉक्टर शिंदे तिथे नव्हता, त्याच्या स्टाफने डिस्चार्ज केलं आणि ते पोरीची तब्येत ठीक आहे का, काय आहे, त्याचं पोट फुगलेलं आहे काय हे विचारलं सुद्धा नाही. 2ऱ्या दिवशी आल्यानंतर त्यांना कळालं की काहीतरी प्रॉब्लेम झालेला आहे. तेव्हा नातेवाईकांच्या डोळ्यात धूळ झाकण्यासाठी त्यांनी त्या लाईफलाईन मध्ये घेऊन गेले. ते लाईफलाईन ऑलरेडी ब्लॅकलिस्ट मध्ये होतं, पण ते त्यांचं हॉस्पिटल आहे दुसरा, त्यांनी त्याच्या कन्सर्ननी केलं. त्याच्यावर प्रेशर आलं, तेव्हा रात्री त्यांनी इथं आणून ऍडमिट केलं. माझ्या तिथं सगळे नातेवाईक जमा व्हायला लागले, त्याला भीती वाटायला लागली. तेव्हा त्यांनी त्याच्या कन्सर्न करून इथं हॉस्पिटलला आणून शिफ्ट केलं. जेव्हा डिलिव्हरी झाली त्या दिवशी सिझर झाला, नंतर किती दिवसानंतर त्यांना सुट्टी देण्यात आली होती? 3ऱ्या दिवशी त्यांनी सुट्टी दिली सर. आणि सुट्टी देताना डॉक्टर शिंदे तिथे नव्हता, त्याच्या स्टाफने सुट्टी दिली. तुम्ही शासनाकडे लेखी स्वरूपात तक्रार करणार आहेत का, आणि ती तक्रार काय राहील? सर, आम्ही शासनाकडे लेखी स्वरूपात बी तक्रार करणार आहोत. आता आम्ही पोलीस स्टेशन पर्यंत जाणार आहोत. पोलीस स्टेशनला आम्ही कंप्लेंट करू. आणि मीडियावाल्यांना विनंती आहे, असे हॉस्पिटल जे आपल्या शहरामध्ये चालू आहेत, गरज नसताना सेक्शन करतात. लहान पोरं मेले जातात साहेब. आज आमच्या हातात पोरगी नाहीये, एक 4 दिवसाची पोरगी, तिचं आयुष्य खराब झालेलं आहे. अशा डॉक्टरांना प्रॅक्टिस करण्याची गरज आहे का? त्यांना प्रॅक्टिस साठी फक्त एकमेकाचं पाहून नुसते लोकांना कापण्याचे काम करताय साहेब. प्रशासनाचं याच्यावर लक्ष नाही कोणाचं. आज सेक्शन काय करतो, काय गरजेचं आहे? सिझेरियन हा एक प्रकार कशासाठी की पेशंटला त्रास होऊ नये, इझी सगळं व्हावं. आज सिझेरियन मध्ये जर पेशंट मला 25व्या शतकामध्ये येऊन आपल्या घरामध्ये जर
सिझेरियनने आपल्या डिलिव्हरी मध्ये पेशंट मरत असेल तर आपण कोणत्या प्रकारच्या राष्ट्रामध्ये राहतो? शासन कुठे झोपलंय का? मला न्याय पाहिजे, माझी पोरगी गेली, आता बाकीच्यांच्या नका मारू, एवढी माझी विनंती आहे. मीडियावाल्यांना विनंती आहे, या योगेश शिंदेला आणि लाईफलाईन वाल्या बांगरला यांना काळ फासा, यांना चव्हाट्यावर आणा, यांचे सगळे काळे धंदे बाहेर काढा. यांनी परत अशा बालकांना मारलं नाही पाहिजे. यांनी सरळ सरळ हा 302 वध आहे, यांनी मर्डर केलेला आहे. नातेवाईकांना बाजूला ठेवून यांनी मर्डर केलेला. हा सरळ सरळ खुनाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे या दोन्ही डॉक्टरवर. हे साखळी पद्धतीने कामं करतात, यांचे लॅबवाले साखळी पद्धत मध्ये, यांचे सिटी स्कॅन वाले, यांच्या चुका हे दिसू देत नाहीत. प्रशासनावर याच वचक नाहीये. मेडिकल अवेअरनेस म्हणून हे पब्लिक मध्ये काहीच नाहीये. या गोष्टी प्लीज मीडियाला माझी विनंती आहे, आमची एवढी कळकळीची विनंती आहे, हे सगळे थांबलेले प्लीज आम्हाला न्याय मिळवून द्या.